आज होता सॅटर्डे, सगळ्यांना सुट्टी म्हणूनच आधी इथं डोसेचा प्लॅन केला होता. तर आता मी नॉर्मल डोसे न बनवता मुगाच्या डाळीचे डोसे बनवले होते. तर मी इथं मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये 2 वाटी मुगाची डाळ घेतली तर 1 वाटी तांदूळ असं प्रमाण घेऊन मी हे सर्व स्वच्छ धुवून भिजवून ठेवलं होतं रात्री आणि ते सकाळी वाटून लगेचच डोसे बनवायला घेतले. यासोबत छान अशी चटणी वगैरे बनवून घेतली पुदिन्याची, कारण तो पुदिना अवेलेबल होता माझ्याकडं. तर ती चटणी वगैरे बनवून घेतली आणि मस्त असे क्रिस्पी डोसे पण झाले होते. तर हे एकदम हेल्दी ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर डोसे वगैरे बनवून झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि बाकीची पण कामे, माझी भांडे वगैरे पण सर्व करून झाली होती. आणि आज मशीन लावायची होती, 2-3 दिवस झालं मशीन लावली नव्हती, तर मशीन पण लावून घेतली. मशीन तर लावली आहे, पण आता बाहेर पावसाचं वातावरण झालं आहे. आता कपडे वाळतील की नाही हा मोठा प्रश्नच आहे. आणि माझ्या बाल्कनीत तिथं शेड वगैरे नाही, त्यामुळे इथं पाऊस आतमध्ये येतोच. तर बघू आता कसं होतं. आणि खरं तर लॅमिनेट सिलेक्शनसाठी आम्हाला बाहेर जायचं होतं शॉपमध्ये, पण माझ्या या पायाची अवस्था फ्रॅक्चर झाल्यामुळे आम्हाला बाहेर जाताच येत नाही. तर त्यांनी घरीच आम्हाला हे आणून दिले होते सॅम्पल्स वगैरे. तर कॅटलॉग्स वगैरे बघणं चालू होतं आमचं. बापरे बाप, इतकं कन्फ्युजन होतं लॅमिनेट. एक वेळ घर पूर्णपणे इंटेरियर डिझाईन केलेलं परवडेल, पण हे लॅमिनेट सिलेक्शनसाठी एवढं कन्फ्युजन होतं. तर एवढे सारे हे कॅटलॉग्स त्यांनी आणून दिले होते. आणि मग नंतर ते आले होते सकाळच्या वेळेला, पण त्यांच्यासोबत थोडं डिस्कस वगैरे करून झालं. म्हणजे जे कार्पेंटर आहेत आमचं, जे काम करत आहेत ते. आणि मग डिस्कशन वगैरे झाल्यानंतर ते गेल्यानंतर आणि आम्ही नंतर सिलेक्शन करायला बसलो होतो. तर कोणत्या रूममध्ये कोणता कलर हवा आहे, असं 2 कलरचं कॉम्बिनेशन बघणं चालू होतं. तर आम्ही असे लाईटच कलर चूज केले आहेत. आणि आम्हाला डोअरचे पण लॅमिनेट वगैरे पूर्ण चेंज करायचं आहे, तर ते वगैरे पण चेक केलं. टी व्ही नीटच्या मागं जे प्लाय लावायचा आहे तो वेगळा घ्यायचा आहे थोडा, आणि लोअर्स पण चेक करायचे होते. तर लोअर्स वगैरे हे सर्व पण चेक केलं, पण भरपूर व्हरायटी होती, त्यामुळे कन्फ्युजन खूप होत होतं. एकच शेड पण फक्त 90-20चा फरक, इतका फरक होत होता. आणि ती शीट फोटोमधल्यापेक्षा मग जेव्हा रिअलमध्ये आली असती तेव्हा तो फरक खूप जाणवला असता, त्यामुळे मग कन्फ्युजन होत होतं. तर अशाच प्रकारे आम्ही सगळ्या कॅटलॉगमध्ये चेक केलं आणि मग जे कलर करायचे आहे तर ते फायनल केले. आणि मग लिहून पण ठेवले त्याचे नंबर्स वगैरे, कारण की नंबर पण एखादा चुकला तर मग परत गोंधळ होईल म्हणून. तर एवढे सारे कॅटलॉग्समधून पण चेक करून त्यामुळे खूप वेळ लागला आम्हाला. आणि तसं बघायला गेलं तर 2 ते 3 दिवस आम्हाला पूर्ण लागले होते कलर चेक करण्यासाठी. आणि फायनली आज आम्ही पूर्ण फायनल केलं, कारण की त्यांना लॅमिनेट पण आणायचे होते, कारण की त्यामुळे काम अडून राहायला नको म्हणून. मग आज आम्ही शेवटी फायनल 2 ते 3 तास बसून फायनल करून टाकलं आणि ते कलरचे नंबर्स वगैरे लिहून त्यांना सेंड केले. आणि मग आता ते ऑर्डर देतील लॅमिनेट्सची. तर तुम्ही पाहू शकता एकाच कलरचे शेडमध्ये किती शेड आहेत आणि त्यामुळे किती कन्फ्युजन होतं. कारण की असं पाहणं वेगळं आणि नंतर फायनल जेव्हा होईल, म्हणजे वॉर्डरोबचं बरोबरती लावणं वगैरे लॅमिनेट, तेव्हा किती वेगळं दिसेल, त्यामुळं कन्फ्युजन जास्त होत होतं. तरी पण मग आम्ही शेवटी फायनल केलं आमच्या आवडीनुसार. मला जास्त डार्क कलर नको होते, त्यामुळे मग एकदम फेंटमधलेच कलर चूज केले. आणि आता हे डोअरचे वगैरे प्लाय चेक करणं चालू आहे. आणि त्यानंतर ते पण पूर्णपणे सिलेक्शन झालंच होतं दुपारच्या वेळेला. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे आवरून घेतलं आम्ही. आणि मी तुम्हाला पूर्णपणे लॅमिनेट वगैरे लावून झाल्यानंतर पुन्हा नंतर व्हिडिओ शेअर करेनच कसं दिसत आहे. तर ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आम्ही जे शेड चूज केले आहेत ते कसे वाटत आहेत ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि शॉपमध्ये पण जाऊन बघितलं तर हेच होतं, कारण की असंच पाहायला मिळणार होतं. आणि जरी शॉपमध्ये जायचंच होतं आम्हाला खरं तर, पण माझ्या या पायाच्या फ्रॅक्चरमुळे आम्हाला बाहेर पडताच येत नव्हतं. म्हणजे मी तर गाडी चालवतच नव्हती, पण जास्त जर लोड आला तर पाय दुखत होता, त्यामुळे मग आम्ही बाहेर जायचं कॅन्सल केलं आणि घरी सिलेक्शन करायचं ठरवलं. व्हाईट शेडमध्ये तर एवढे म्हणजे खूप सारे शेड्स होते, खूप इतकाच फरक होता, तो कळतच नव्हता. त्यामुळे पण तरी आमचे जे कार्पेंटर दादा होते त्यांनी आम्हाला हेल्प केली की हा छान दिसेल, तो छान दिसेल. तर त्यांच्या हेल्पनुसार मग आम्ही
चेक केले कलर्स आणि कॉम्बिनेशन वगैरे पण कसं वाटेल हे त्यांना पण विचारून घेतलं आणि मग नंतर चूज केले कलर्स आणि त्यांच्याशी एकदा त्यांना सांगून मग एकदा कन्फर्म केलं की हे कलर छान वाटतील का वगैरे. तर त्यांनी पण सांगितलं की हे याला कॉम्बिनेशन छान दिसेल, तर तसंच आम्ही चूज केलं होतं. आणि त्यानंतर मग मी बाकीची कामे वगैरे करायला घेतली. तर कपडे वगैरे वॉशिंग मशीन लावून झाली होती, तर ते वाळू वगैरे घातले. पण पावसाचं वातावरण एवढं होतं, आता वाळतील की नाही माहिती नाही, पण बघू आता. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मी इथं पाणीपुरी बनवायचा बेत होता, तर त्यासाठीच इथं बटाटे वगैरे उकडायला ठेवले होते आणि बटाटे वगैरे उकडून झाले. त्याची स्टफिंग वगैरे बनवून घेतली आणि पाणी पण इथं रेडी करून घेतलं आहे. तर इथं छान असं स्टफिंग तयार आहे, पाणी पण तयार आहे. एका बाउलमध्ये शेव काढून घेतली आहे आणि त्यानंतर मी ज्या पुऱ्या मिळतात तळण्यासाठीच्या, तर त्या डीमार्टमधून आणल्या होत्या, तर त्या तळून वगैरे घेतल्या आणि छान असे पाणीपुरी भरून मस्त एन्जॉय केली. तर घरी खूप छान पाणीपुरी होते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनलवरती, तर तुम्ही तिथे जाऊन रेसिपी चेक करू शकता. आणि त्यानंतर मग संध्याकाळी धूप दिवाबत्ती वगैरे करून घेतली. दिवाबत्ती वगैरे झालं होतं, खूप छान प्रसन्न वाटत होतं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.